जय श्रीकृष्ण. आज आपण अद्भुत श्रीकृष्ण बघणार आहोत. अद्भुत श्रीकृष्ण म्हणजे जेव्हा त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा सगळे वृंदावनवासी आश्चर्यचकित झाले की एवढासा छोटासा 7 वर्षाचा बालक आणि एवढं कसं अद्भुत कार्य करू शकतो. आजपर्यंत आपण पाहिलंच आहे की त्याने पुतण्या मावशीला ठार केलं, तिचे प्राण खेचले. अक्कासूर, बकासूर, रुद्रासूर असे कितीतरी असुरांना त्यांनी लोळवलं की आणि आता तर गोवर्धन पर्वत अगदी एखादी छत्री उघडावी त्याप्रमाणे त्यांनी तो उचलला आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये सुरक्षित ठेवलं. तेव्हा ते सगळे आश्चर्यचकित व्हायला लागले. तेव्हा ते बोलले की नंदबाबाला त्यांनी येऊन सांगितलं की हे कसं शक्य आहे. तेव्हा नंद महाराजांनी त्यांना सांगितलं की गर्गमुनी त्याच्या जातकर्म संस्कार करण्याकरता आले होते. तेव्हा हा पुत्र वेगवेगळ्या युगात वेगवेगळी शरीर कांती धारण करून प्रगट होत असतो आणि यावेळी तो घननीळ कृष्ण वर्ण घेऊन वृंदावनात अवतरला आहे. प्रथम त्याचा शुक्ल वर्ण होता, नंतर तो रक्तवर्ण घेऊन प्रगटला आणि कधी कधी हेमवर्ण धारण करतो. त्याने पुढे सांगितले की हा पुत्र एकदा वसुदेवाचा पुत्र होता आणि त्याचा मागील जन्म जाणणारे त्याला वासुदेव म्हणतात. गर्गमुनी पुढे म्हणाले की हा माझ्या पुत्राची त्याच्या गुणावरून आणि कृत्यावरून अनेक नावे आहेत. गर्गमुनींनी मला आश्वस्त करीत सांगितले की हा माझा पुत्र माझ्या कुटुंबाला सर्व मंगल प्रदान करील. आपल्यावर जरी अनेक संकटे कोसळली तरी या मुलाच्या कृपेने आपण त्यांना सहजरित्या पार करू. गर्गमुनींनीही असेही सांगितले की या मुलाने गतकाळात जगाला विषम स्थितीतून वाचविले आहे. तसेच त्याने सदाचारी व प्रामाणिक मनुष्याचे चोर लुटारूपासून अनेक वेळा संरक्षण केले आहे. त्यांनी असेही सांगितले की या मुलाकडे आकर्षित होणारा कोणताही भाग्यवान मनुष्य आपल्या शत्रूकडून नष्ट होऊ शकत नाही. सर्वथा तो अगदी भगवान विष्णू समान आहे. भगवान विष्णू नेहमीच देवतांची बाजू घेत असतात आणि त्यामुळे दैत्यही दैवतांना कधीच पराभूत करू शकत नाहीत. गर्गाचार्यांनी पुढे सांगितले की हा माझा पुत्र दिव्य सौंदर्य, गुण, कृत्ये, प्रभाव, श्री या ऐश्वर्यात भगवान विष्णू समान असेल आणि म्हणून त्यांची अद्भुत कृत्ये पाहून आपण आश्चर्याने संभ्रमित होऊ नये. हे सर्व सांगून गर्गाचार्य आपल्या निवासस्थानी परतले. असा हा कृष्ण भगवान. तेव्हापासून या मुलाची अद्भुत कृत्ये नेहमी पाहत आलो आहोत. गर्गाचार्यांच्या वक्तव्यावरून मी असे समजतो की हा बालक साक्षात नारायण असावा अथवा त्याचे स्वयंरूप असावा. गर्गाचार्यांनी वर्तविलेले श्रीकृष्णाविषयीचे भविष्य नंद महाराजांकडून लक्षपूर्वक श्रवण केल्यावर सर्व गोपजनांना श्रीकृष्णाच्या अद्भुत कृत्याचे रहस्य अधिक चांगले समजले आणि त्यांना अतिशय आनंद झाला. नंद महाराजांकडे पृच्छा केल्याने गोपजनांचे शंका समाधान झाले होते आणि म्हणून ते त्यांचे अभिनंदन करू लागले. ते म्हणाले, सौंदर्य संपन्न कृपाळू कृष्ण आमचे रक्षण करो. प्रक्षुब्ध झालेल्या इंद्राने वृंदावनात प्रचंड मेघ व वादळे पाठवून बर्फवृष्टीसहित जलप्रलय माजविला. तथापि कृष्णाने कृपा करून एखादे लहान मूल भुईछत्र उचलते त्याप्रमाणे गोवर्धन पर्वताला छत्रासारखे उचलून आमची कुटुंबे, गोधन, संपत्ती यासह आमचे रक्षण केले आहे. त्याची कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या गायीवर सदैव अशीच राहो आणि सर्व वृंदावनावासी या अद्भुत कृष्णाच्या रक्षणासाठी सुखासमाधानी राहो. जय श्रीकृष्ण.